श्री स्वामी समर्थ. पौष महिना. पौष महिन्याला भाकड मास देखील म्हटलं जातं. जसं की अधिक मासाला आपण धोंड्याचा महिना किंवा मलमास म्हणतो, तसंच पौष मासाला भाकड मास असं म्हटलं जातं. वर्षातील 12 महिन्यांपैकी एक असलेला हा पौष महिना. पण त्याविषयी अनेक गैरसमज आहेत. इतके की पौष सुरू झाला की अनेक शुभकार्य ही पुढे ढकलली जातात. या महिन्यामध्ये विवाह, वास्तुशांत यासारखी शुभकार्ये ही केली जात नाहीत. अनेक जण तर नवीन व्यवहार व शुभ बोलणी देखील या महिन्यामध्ये करत नाहीत. तर हा महिना इतका वाईट आहे का? या महिन्यामध्ये कोणती शुभकार्ये करावीत, कोणती शुभकार्ये टाळावीत, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चैत्र मास. चैत्र मास हा वर्षारंभातील 10वा महिना तर हेमंत ऋतूतील दुसरा मास आहे. त्याला तेश आणि सहस्त्र अशी अन्य 2 नावं देखील आहेत. या महिन्याला भाकड मास म्हणतात कारण मकर संक्रांतीशिवाय या महिन्यात अन्य कोणताही सण येत नाही. मात्र निर्णय सिंधू आणि धर्मसिंधू या ग्रंथात या महिन्याची कोणती कृत्ये आपण करावीत हे सांगितलेलं आहे. तर पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून पौर्णिमांत माघ सुरू होतो, म्हणून या दिवसापासून माघ स्नानाला प्रारंभ करावा. माघ महिन्यामध्ये तीर्थक्षेत्रातील तीर्थ स्नानाला फार असं महत्त्व दिलेलं आहे. पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा हा शाकंभरी देवीचा महोत्सव, शारदीय नवरात्रोत्सवासारखाच हा उत्सव साजरा केला जातो. पौष शुद्ध अष्टमीला जर बुधवार असेल तर शिवप्रित्यर्थ स्नान, जप, होम तर्पण व ब्राह्मण भोजन करावं. पौष अमावस्येला अर्धोदय पर्व झालं असता स्नान दानादी धर्मकृत्य करावे. शिवलिंगावर महिनाभर तुपाचा अभिषेक करावा. यात शिवापुढे दीपाराधना करावी. पौषाच्या दोन्ही पक्षातील नवमीला उपवास करून दुर्गेची त्रिकाल पूजा करावी. दुर्गेची मूर्ती ही पिठाची करावी आणि व्रतानिमित्त 8 कुमारिकांना भोजन घालावं. महिनाभर एक वेळ उपवास करून जे शक्य असेल ते दान करावं. रवी धनु राशीत प्रवास करून मकर राशीपर्यंत प्रवेश करेपर्यंतच्या कालखंडाला धनुर्मास म्हणतात आणि धनुर्मास श्रावणासारखाच पवित्र मानला जातो. या धनुर्मासाचे काही दिवस पौष महिन्यामध्ये येतात आणि संपूर्ण धनुर्मासात सूर्योदयापूर्वी देवपूजा व अनेक उरकून देवास महानैवेद्य दाखवण्याची पद्धत असते आणि या महानैवेद्यात मुगाच्या डाळीची खिचडी, गुळाची पोळी, बाजरीची भाकरी, वांग्याचे व तिळाचे पदार्थ हे केले जातात. आता ही सगळी माहिती सांगितल्याप्रमाणे धार्मिक कार्यासाठी हा महिना निषिद्ध नाही हे सर्व काही स्पष्ट होतं. आणि राहिला प्रश्न विवाह आणि वास्तुविषयक कार्याचा, तर पौष महिन्यात रवी धनुत असताना विवाहाचे मुहूर्त घेऊ नयेत असे शास्त्रात सांगितले आहे. मात्र उर्वरित महिना विवाहासाठी वर्ज्य नाही. पौष महिना शुभकार्यासाठी वर्ज्य आहे ही निव्वळ खुलचट कल्पना असून तिला कसलाही शास्त्राधार नाही. धर्मशास्त्र अभ्यासकांच्या मते पितृपंधरवड्यात देखील सर्व शुभकार्यासाठी हा वर्ज्य नसतो. पौष महिन्याचा हा ससा बागुलबुवा लोकांनी करू नये. सोप्या आणि सहज भाषेत सांगायचं तर श्री खंडोबा आणि श्री म्हाळसादेवी यांचा विवाह देखील पौष महिन्यामध्ये शुक्ल त्रयोदशीला मृग नक्षत्र असताना गोरस मुहूर्तावर पाली येथे होत असतो. त्यामुळे जनसामान्याला या महिन्यामध्ये विवाह करण्यास हरकत नसावी. आणि गृहप्रवेश, वास्तुशांती हा महिना अजिबात वर्ज्य नाही. मुख्य घराचं बांधकाम या महिन्यात सुरू करू नये, पण अगोदर सुरू असलेलं बांधकाम देखील या महिन्यात थांबवू नये. घराऐवजी कुंपण किंवा अन्य कामे करायला हरकत नाही. घराची दुरुस्ती, रंगरंगोटी, फर्निचर वगैरे करायला देखील या महिन्यामध्ये काही हरकत नाही. संपूर्ण महिनाभर घर खरेदी, दागिने खरेदी, प्रवास व अन्य नैमित्तिक कामे देखील निर्धास्तपणे आपण करावीत. तर काहींच्या मते पौष हे नाव पुष्य नक्षत्रावरून मिळाले असल्याने नक्षत्र स्वामी शनीचा प्रभाव या महिन्यावर असतो आणि शनिग्रह वैवाहिक सौख्यासाठी मारक असल्याने या महिन्यामध्ये विवाह करू नयेत. परंतु प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जे चंद्र नक्षत्र असते त्यावरून त्या महिन्याला नाव मिळाले आहे. जसे चित्रावरून चैत्र, विशाखावरून वैशाख इत्यादी आणि पौर्णिमेच्या त्या चंद्र नक्षत्राचा त्या महिन्यावर प्रभाव असतो असे ज्योतिषशास्त्राच्या आधारावर सांगतात. त्यापैकी पौष पौर्णिमेला पुनर्वसू नक्षत्र असते, त्यामुळे हा युक्तवाद तकलादू आणि न पटण्याजोगाच वाटतो. पौष महिन्यात शुभकार्य करत नाहीत ही रूढी बनली आहे, म्हणून ती पाळावी. कारण शास्त्रात रूढी बलियेसी असे वचन आहे.
असा युक्तिवाद काही जण करतात. मात्र वरील वचनात हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय असून पेक्षा आणि पासून अशा दोन्ही अर्थानं तो वापरला जातो. तर तुम्हाला हे सर्व ऐकल्यानंतर या रूढी आणि परंपरा या शास्त्रापासून उत्पन्न झाली नाही, ती न पाळणंच योग्य आहे असं मला तर वाटतं. तर ह्या गोष्टी तुम्हाला पटतात की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.